बंद करू? हा मग तू काय करणार? मला तू गिफ्ट देणार? हाय फ्रेंड्स, मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन व्लॉग पाहत राहा. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल आम्ही काहीतरी घेण्यासाठी आलो आहोत पहा बाहेर. तर गोंधळे नगरला प्रवीण एजन्सी आहे सासवड रोडवरती आणि तिथं आलोत आम्ही. तर याच्या अगोदर आम्ही रेंटने राहत होतो, त्याच्यामुळे जास्त काही वस्तू आम्ही खरेदी केलेल्या नव्हत्या. रेंटने कसं इकडून तिकडे करताना वस्तू फार खराब होतात. तर आता स्वतःचं घर झालेलं आहे, 1 वर्ष झालं आमचं. तेव्हापासून आम्ही मग वस्तू आता खरेदी करत आहोत एक एक. फ्रीज घेतलेला आहे, सोफा घेतलेला आहे आणि आता वॉशिंग मशीन पाहण्यासाठी आलोत पहा आम्ही इथे. तर एकाच ठिकाणी खूप साऱ्या वस्तू होत्या, TV, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC, कूलर सगळं काही होतं. तर आम्हाला वॉशिंग मशीन पाहायच्या होत्या, त्यामुळे हे पहा आम्ही मशीनच पाहत होतो. तर इकडे डबल डोअरचे फ्रीज पण आहेत, या साईडला इकडे ओव्हन पण होते पहा. सगळ्या वस्तू होत्या, छान छान दिसत होतं सगळं काही. हे फ्रंट लोडच्या वॉशिंग मशीन आहेत इकडे. तर सुरुवातीला सगळ्या पाहून घेतलं आम्ही. ही LGची 10 kgची आहे पहा वॉशिंग मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक आहे. हे सगळे फंक्शन आहेत असे. तर आतून दाखवते तुम्हाला आता. याचा ड्रम पण बराच मोठा होता 10 kgची असल्यामुळे आणि स्ट्रॉंग होतं हे आतलं पण सगळं, बॉडी वगैरे छान होती. तर सगळं छान दिसत होतं. तुम्हाला पण असंच होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हात काढा मग. काय म्हणतोय? ही हायर कंपनीची वॉशिंग मशीन आहे 7.5 kgची आणि फंक्शन हे पहा ह्याच्या अशी वरती आहेत जेणेकरून लहान मुलांच्या हाताला वगैरे येणार नाहीत. तर दुसऱ्या कंपनीच्या मशीनमध्ये तुम्ही पाहिलं असेल सगळे फंक्शन असे खालच्या साईडला असतात. दोन मिनिट सांगतो. फ्रीज पण बघितलं का तुम्ही? नाही मशीनच हवी आहे म्हणजे. ही पण हायर कंपनीची 9 kgची वॉशिंग मशीन होती. तर हे पहा आतून ड्रम असा आहे, बराच मोठा होता आतला ड्रम. आणि वॉरंटी पण दुसऱ्या मशीनला जी होती ती 2 वर्षाची होती वॉरंटी आणि ह्या मशीनची 5 वर्षाची वॉरंटी त्यांनी दिलेली होती आणि मोटरची वॉरंटी तर 10 वर्षाची दिलेली. त्याच्यानंतर मग आम्ही तोच विचार करत होतो घ्यायचा. त्याच्यानंतर अजून सॅमसंगची ही 10 kgची बघितली. असं चालूच होतं आमचं पाहणं. आता कन्फ्यूज होऊ नका. एक मिनिट, किती kgची ती? 10 kg. एवढे मोठ्याची नाही हो गरज आपल्याला. दोघांचंही कन्फ्युजन होत होतं, ही घ्यायची का ती घ्यायची. मग 10 मिनटं आम्ही विचार केला आणि फायनली हायरची 9 kgची ही मशीन घेतलेली आहे. तर वॉरंटी पण चांगली आहे, 5 वर्षाची आहे वॉरंटी. चाइल्ड लॉक वगैरे पण आहे, माझ्याकडे लहान मुलं पण आहेत त्याच्यामुळे मग सेफ्टीसाठी चाइल्ड लॉक पण आहे
तर मग हीच फिक्स केली आम्ही. तर अहोनी बिल केलं आणि वॉशिंग मशीन दुसऱ्या दिवशी ते घरी आणून देणार होते. तर आता कुठलीही नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर घरी आल्यानंतर खूप आनंद होतो आणि मुलांनाही फार आनंद झालेला होता. तर तुम्हाला पण सांगितलेलं आहे मी स्कूल जॉईन केलेलं आहे, त्याच्यामुळे ना सकाळी सकाळी माझी खूप धावपळ होते. 3-4 जणांचे टिफिन असतात, वॉटर बॉटल वगैरे हे ते सगळं भरायचं, टिफिन भरायची खूप घाई होती माझी. त्याच्यामुळे मग अहो बोलले आता वॉशिंग मशीन आपण घेऊया, तुला तेवढीच मदत होईल. तर हे पहा आदर्श काय म्हणतो. मी डोळे बंद करू? हा मग तू काय करणार? मला तू गिफ्ट देणार? काय गिफ्ट देणार तू? वॉशिंग मशीन गिफ्ट करणार? वा रे वा वा वा. डोळे बंद करू? कसे बंद करू? असे बंद करू बघा. हा उघडू का आता? वाव मशीन आणली मला तू. हायर कंपनीकडून हे दादा आले होते मशीन फिटिंग करून देण्यासाठी. त्यांनी मशीनचं अनबॉक्सिंग केलं आणि आम्ही बघितलं तर पॉईंट नव्हता काढलेला. ते बोलले प्लंबरला तुम्हाला बोलवावं लागेल, मला नंतर कधीही बोलवा मी येतो. मग आम्ही प्लंबर दादांना बोलवलं आणि आमचं हे गिजर पण राहिलं होतं बऱ्याच दिवसापासून फिटिंग करायचं. मग दोन्ही कामं करून घेतली. त्यांनी गिजर पण बसवला, मशीनचा पॉईंट पण काढला आणि त्यांनीच सगळं हे मशीन फिटिंग पण करून दिली. नंतर त्यांना काय बोलवायची गरज लागली नाही. तर कुठलीही नवीन वस्तू आपण खरेदी केली त्याच्यानंतर आपण त्याची पूजा करतो. त्यासाठी हे पहा मी ताट असं रेडी केलेलं आहे, मशीनची छान पूजा केलेली आहे. हां तेच त्याच्यात निघालं का? फुटलं का? हो फुटला. पाणी संपलं. तर फ्रेंड्स मेन गोष्ट तर तुम्हाला सांगायची राहूनच गेली. तर ही हायरची 9 kgची मशीन आम्हाला पडलेली आहे, जवळजवळ 26,000ला पडलेली आहे पहा. आणि हे 2 बटन दिसत आहेत, लॉक दिसते पहा, ते 2 बटन प्रेस केले की चाइल्ड लॉक होतं. तर खूप छान मशीन आहे, छान एक्सपिरियन्स आहे. आम्ही LGची मशीन आणायची म्हणून गेलो होतो आणि हायरची घेऊन आलोय पण छान एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे काही नाही वाटलं. तर रात्री कपडे मी भिजू टाकले होते, सकाळी 7:30ला पाणी येतं, त्यानंतर मशीनमध्ये कपडे टाकले, वॉशिंग पावडर टाकली, त्याच्यामध्ये मशीन सुरू केली त्याच्यानंतर. तर हे पहा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वर्षा चिखले या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.